हे आपलं सर्व काही आपल्याला गड किल्ल्याची माहिती घ्यायची, तर आपण हे आज माहिती घेऊया. आणि आपले आदिमानव आपल्यावरच घात करते, ते माणसाचा स्वभाव आहे. आणि त्याला आम्ही फेस केला. आता आम्ही कचरा जे होते जेवणाचा वगैरे तसे आम्ही स्वतः पिशवी घेऊन आले आणि ह्याच्यामध्ये कचरा टाकून सर्व आम्ही खाली घेऊन जातो. तुम्ही पण मदत करा, गड वाचवा, गड संवर्धन करा. क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. विश्रामगड हे नाशिक शहरापासून साधारणपणे 75 ते 80 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. त्याला पट्टा किल्ला असे म्हणतात, कारण त्या पायथ्याशी पट्टा गाव आहे. तुम्ही घोटी मार्गे देखील जाऊ शकता. जय शिवराय मित्रांनो. तर मी आज आलोय विश्रामगड येथे, आणि हा विश्रामगड अहमदनगर नाशिक या हायवेवरती लागतो. तर आज आपण पूर्ण विश्रामगडाची माहिती घेणार आहोत. तर हा आहे विश्रामगडची एंट्री पॉइंट. तर ह्या विश्रामगडचा हा मेन जो द्वार आहे, ह्याच्यामधून आपण या गडाला एंट्री करतोय. त्या ठिकाणी वन विभागाच्या काही सूचना दिल्या आहेत. सदराचा भाग कोसळण्याची दाट शक्यता आहे, तिथे उभे राहू नका. मोठे मोठे दगड आहेत, ते जुने पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे दगड वगैरे कोसळू शकतात. माकडाची पण भीती आहे इथं, असं यांनी दाखवलेलं आहे वन विभागानं. आणि ह्या पट्टा किल्ल्याबद्दल थोडी माहिती आहे. तर आता साधारण 8-8:30 वाजलेत, आम्ही पट्टा किल्ल्याला चालू करतोय. किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती आहे. किल्ल्याचं नाव, त्याची उंची 1380 मीटर आहे आणि समुद्र सपाटीपासून 882 मीटर, आणि गिरिदुर्ग आणि याच्यामध्ये डोंगर रांग, कळसुबाईची रांगचा हा कंटिन्युअस मार्ग आहे. आणि तुम्ही एंट्री केल्यानंतरच तिथं एक हत्तीची एक मूर्ती ठेवलेली आहे, आणि साईडलाच एक तोफखाना आहे महाराजांच्या काळामधली. आणि हा आहे पूर्ण ज्या ज्या आपल्याला गोष्टी पाहायला मिळते गडावरती पूर्ण दाखवलेलं आहे. तर हा विश्रामगडचा मॅप आहे. तर हा जनरली याच्यामध्ये मोस्टली टाक्या वगैरे आहेत आणि एक मंदिर आहे. आणि हा गडाच्या पुढच्या बाजूला औंढा किल्ल्याचा रूट आहे हा. हे आपल्याला सर्व काही आपल्याला गड किल्ल्याची माहिती घ्यायची, तर आपण हे आज माहिती घेऊया. 150 मीटर आम्ही वर चढलेलो आहे, आणि विश्रामगड डिफिकल्टी लेवल इझी आहे. आणि जस्ट आम्ही जो पहिला दरवाजा आहे तो क्रॉस करत आहे, आणि सगळ्यात जो शेवट येतो तो खूप थकलेला आहे, त्याला अंजीर देऊन आम्ही एनर्जी देतो थोडीफार. आणि हा एंट्री दरवाजा आहे, पहिला दरवाजा आम्ही पार केलेला आहे. तर मित्रांनो, मावळे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्यासाठी मी हिस्ट्री सांगतोय, ज्याला जाणून घ्यायचं महाराजाबद्दल. हा आहे विश्रामगड. तुम्ही बघू शकता पाठीमागे 500 मीटर वर आलोय मी, आणि काही डिस्टन्स वगैरे राहिलेलं आहे. हे मागं मंदिर आहे. तर विश्रामगडाची माहिती आपण थोडी थोडी घेऊया. विश्रामगडाबद्दल आपण माहिती घेऊया. 13-14 शतकामध्ये बहामनी किंगडम हा विश्रामगड बांधलेला होता. त्यानंतर अहमदनगरचा निजामशाही आपण म्हणतो, तर निजामशहाचा किल्ला आला होता. त्याच्यानंतर मोरपंत पिंगळे यांनी हा किल्ला निजामाकडून मराठ्याकडे हा किल्ला घेतला गेलेला आहे. त्यामुळे मराठ्याकडे आपल्याकडे किल्ला आला. त्याच्यानंतर हा गडाचं नाव विश्रामगड का पडला हा प्रश्न पडत असतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस सुरतची लूट करून वापस जात होते 1671 ते 19 या काळामध्ये, त्यावेळेस रणमस्त खान हा महाराजांचा पाठलाग करत होता. त्यावेळेस महाराजांनी खूप थकले होते, चालून म्हणजे त्यांचा कंटिन्युअस लढाई चालू होती. तेव्हा त्यावेळेस विश्रामगडावरती बहरजी नाईक यांनी अतिशय चालाकीने महाराजांची सुटका केली होती, आणि महाराज परत आपल्या रायगडाकडे रवाना झाले. अशा प्रकारे विश्रामगडाची हिस्ट्री आहे. आणि हा 1347 मीटर एवढा उंचीचा हा किल्ला आहे, आणि डिफिकल्ट लेवल जास्त नाही, एकदम इझी आहे. त्याच्यामध्ये आपण खाली बघितलं लक्ष्मण स्वामी महाराजचं मंदिर आहे, वरी एक मंदिर आहे, आपण ते मंदिर पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साईननुसार हे आज्ञापत्र आहे. आणि वन विभागाने देखील ताकद केलेली आहे की आपण ह्या झाडांचं, या किल्ल्यांचं संरक्षण केलं पाहिजे. तर कृपया जे पर्यटन आहे ह्या आज्ञाचं, आपल्या महाराजांचं पालन करावे सर्वांनी. तुम्ही हे जे बघत आहे ना, हे आहे मावळे चढण्याची जागा.
कदाचित पहिल्याच्या लढाईच्या वेळेस मावळे कदाचित या बुरुजावरून चढत असतील. अभी आमच्या समोर खूप मोठा संकट होता आणि आपले आदी मानव आपल्यावरच घात करते, ते माणसाचा स्वभाव आहे आणि त्याला आम्ही फेस केला. आता आपलेच माणसं आपल्यावर घात करतायत, त्याला आम्ही अतिशय झुंजपणे आमचे जे लीडर होते, माननीय आमदार, खासदार, लीडर ओंकार सर यांनी आमचा बचाव केलेला आहे. आणि सगळ्यात घाबरेज माणूस सचिन JSO फ्रॉम राजस्थान, फ्रॉम USA. अशा प्रकारे आम्ही हा मोठा संकट. ही पहिली गुफा आलेली आहे आणि पूर्ण दगडामध्ये गुफा बनवलेली आहे. पहिलीच्या काळामध्ये हे जे चौकीदार वगैरे असतील त्यांच्यासाठी हा गुफा बनवण्यात आलेली असेल. कोरीव लेण्याकडे आणि जे नेटवर देखील तुम्ही पाहू शकता, हे लक्ष्मी स्वामी महाराज गुफा. म्हणजे इतिहासामध्ये या गुफेमध्ये महाराजांनी प्रार्थना केली असेल, त्यांच्यामुळे या गुफेचं नाव आहे लक्ष्मण स्वामी महाराज गुफा. तर हे सध्या बंद आहे. मे बी दगडाचा कोसळण्याचा इशारा असेल किंवा धोका त्यामुळे सध्या गुफा बंद आहे. जे पाठीमागून आपण मंदिर बघत होतो, हे मंदिर, या मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूलाच एक पाण्याचं टाकं आहे. हे मी जे म्हणतो की प्रत्येकडे गेल्यावरती पाण्याचं टाकं पिण्यासाठी सैनिकासाठी कन्झर्व केलं असतं आणि जे वरून उतारतीमुळे जे पाणी पडतं तिथे खाली खड्डा केलेला असतो आणि ते स्टोअर केलेलं असतं. आणि मी तुम्हाला जवळून दाखवतो, पाणी अतिशय शुद्ध, लोकांना पिण्यायोग्य आहे. श्री पट्टाई अष्टभुजा देवी मंदिर, श्री पट्टाई अष्टभुजा देवी मंदिर या मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि ह्या मंदिराचं हे व्ह्यू आहे. आणि असं दिसून येतं की पहिल्यांदा छोटस मंदिर असेल, नंतर हा मंदिर कन्झर्व केलेला आहे, अशा प्रकारे हे दिसून येतो. आणि आतमध्ये हे देवी मातेचं मंदिर आहे. क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. सर्वांना पाठीमागे अंबरखाना आहे, त्याला धान्याचं कोठार म्हणलं जातं. आणि डेव्हलपमेंट खूप छान झालेली या गड्यावरती. आणि आतमध्ये आपल्याला म्युझियम बघायला भेटतं. तिथं महाराजांच्या वेगवेगळ्या स्वाऱ्या झाल्या, वेगवेगळ्या लढाई झाली, त्याचं प्रतिबिंब म्हणून छोटंसं छायाचित्र बनवलेलं आहे. तर आपण पूर्ण मध्ये जाऊन ते म्युझियम आणि अंबरखाना हे दोन ह्याची आपण पाहणी करूया. आता या अंबरखान्यामध्ये घुसल्यानंतर तुम्हाला हे अंबरखाना, हे म्युझियम लगेच 16व्या शतकात घेऊन जातं, ज्यामध्ये महाराजांच्या आयुष्यामधील ज्या महत्वाच्या लढाया, ज्या महत्वाचे प्रसंग, ज्या गोष्टी झाल्यात, प्रत्येक गोष्टी या छायाचित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आग्र्यावर सुटका असेल, शिवाजी महाराजांनी 16व्या वयामध्ये घेतलेली प्रार्थना असेल, शाहिस्तेखानाची बोटं कापलेली असेल, सुरतेवरचा छापा असेल, अनेक गोष्टी, अनेक प्रसंग जे महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या धाडसीने केले होते, ह्या म्युझियम तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे आहे तोरणागडावर विजय मिळवला होता महाराजांनी, ही लढाई आहे. आणि हे आहे महाराजांचं सिंहासन, तिथे महाराज बसून आपले राज्यकारभार चालवत असे. आणि समर्थ रामदासांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. शिवरायांचे 8वे रूप, 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. जवळपास आम्ही किल्ल्याच्या उंचीवरती पोहोचतोय, तर बिलकुल आम्ही थकून गेलेलो नाहीये, कारण किल्ला खूप इझी आहे. किल्ला खूप इझी आहे. हसत खेळत आम्ही वरी आलेलो आहे. आणि
वेदर का कहना है कि घमासान बारिश होने वाली है, जो बिल्कुल नहीं मान। ये देखो बादल, भाई बादल देखो, बादल में घूमने का मजा है भैया। Oh, you should begin to take it, baby, baby, take it, yeah. Come on, rude boy, boy, boy. पाऊस आल्यामुळं थोडी इथं झाडं वाढलेत आणि ट्रेकिंग करताना नेहमी बोलतो मी, नेहमी पायामध्ये शूज घ्या प्रॉपर ट्रेकिंगचे, घसरण असते आणि इथं खूप गवत आहे, बघून व्यवस्थित प्रॉपरली या गड किल्ल्यावरती, काळजी घ्या। अभी हम रास्ता घूम चुके हैं क्योंकि प्रॉपर रास्ता नहीं है। देखो मेरे पीछे आप देख सकते हो, सीधा है, सीधा ढलान है, पीछे सीधा जाना पड़ेगा, वहाँ पे कुछ पेड़ वगैरह है, तो सीधा रास्ता नहीं है यहाँ पे सब। वही देखो, अभी यहाँ से मुझे रास्ता ढूंढ के जाना पड़ेगा वो। हाय व्यूज मित्रांनो, किलोमीटर हवा एवढी वाटते। फायनलचा पॉइंट आम्ही टॉपला पोहोचल्यानंतर 1380 मीटर एवढ्या उंचीवर होतो आणि वाराची स्पीड 80 ते 100 किलोमीटर पर हावर होती, त्यामुळे माईकचा आवाज बिलकुल येत नव्हता। खूप एन्जॉय करत होतो आम्ही हा गड। सकाळपासून 8 पासून ते आता 12 वाजलेत, 4 तास आम्ही कंटिन्युअस ट्रेकिंग करतोय आणि खूप थकलोय। त्यासाठी आम्ही थोडंफार एनर्जी म्हणून आम्ही काही अंडे, काही चिप्स आणि फळं हे आणलेत। ठीक आहे, ढेपले बी ओंकारने ढेपले पण घेऊन आलेत आणि ठेपले आणि घाघरा पण आहे। तो जब भी आप ट्रेकिंग के लिए फोर्ट वर जब आएंगे, जेव्हा येताल तेव्हा कचरा सांभाळले, आपला कचरा करू नका, आपली जिम्मेदारी, आपला गड आपली जिम्मेदारी। कचरा वगैरे व्यवस्थित झाला असेल तर गोळा करून व्यवस्थित कचरापेटी टाका, खाली कचरापेटीची व्यवस्था केलेली आहे। तर धन्यवाद, आपण थोड्या वेळाने भेटू। एनर्जी डाऊन झाली, एनर्जी अजून हाय होईल। आम्ही कचरा जे होते जेवणाचा वगैरे तसे आम्ही स्वतः पिशवी घेऊन आले आणि ह्याच्यामध्ये कचरा टाकून सर्व आम्ही खाली घेऊन जातो। तुम्ही पण मदत करा, गड वाचवा, गड संवर्धन करा। आणि हा आहे शेवटचा पॉइंट, त्याचं नाव आहे शिवकालीन धरण। आणि महाराजांच्या काळामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतील, त्याचं उदाहरण म्हणजे शिवकालीन धरण।